कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची धग क्षमतेनं क्षमतेतोच आता मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे। सरकारनं जबरदस्तीनं नेवाळी विमानतळासाठी जमिनी संपादित केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाईपलाईन मार्गावरील वाहतूक रोखून धरली, तसंच पोलिसांची वाहनं पेटवली। कल्याणमध्ये नेवाळीजवळ विमानतळाच्या जागेचा प्रश्न चिघळला आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना ने-आण करण्यासाठी आणि मालवाहू विमाने उतरविण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी येथे विमानतळ सुरू केले होते। या विमानतळासाठी ब्रिटिशांनी त्यावेळी शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या होत्या। काही वर्षांनी त्या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आल्या होत्या, पण आता या जमिनी नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यावरून हा वाद पेटला आहे। कर्जमाफी आता फॅशन झाली आहे असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे। परिस्थिती अतिशय बिकट असेल तरच कर्जमाफी द्यायला हवी। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही। कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे असं व्यंकय्या नायडू यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं। काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांची संख्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांपेक्षा अधिक असल्याचं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंद्रप्रस्थ विश्वसंवाद केंद्राच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत युद्धात जितक्या जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं त्यापेक्षा अधिक जवान आत्तापर्यंत काश्मीर खोऱ्यात शहीद झाले आहेत असं सुमित्रा महाजन यांनी सांगितलं। प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन करताना विश्वासार्हता जपावी, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं निष्पक्ष असायला हवं आणि जनतेसमोर माहिती सादर करताना संपूर्ण संशोधन करायला हवं असं देखील त्या यावेळी म्हणाल्या। भारत लोकसंख्येच्या बाबतीत 2024 पर्यंत चीनला मागे टाकू शकतो। 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। संयुक्त राष्ट्रांकडून ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विषयक विभागाने 2017 मधील लोकसंख्येची समीक्षा करून अहवाल तयार केला आहे। सध्या चीनची लोकसंख्या 141 कोटी इतकी आहे, तर भारताची लोकसंख्या 134 कोटी इतकी आहे। जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 19% लोक चीनमध्ये तर 18% लोक भारतात राहतात अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे। भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सोशल मीडियावरील बॅटिंगनं अनेकांची गोलंदाजी फोडून काढणाऱ्या वीरेंद्र सेहवागनं अनिल कुंबळे आणि विराट कोहलीच्या वादावर रोखठोक भाष्य केलं आहे। तुम्ही भारतीय प्रशिक्षकांचा अपमान कराल तर ते तुम्हाला संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवतील असं म्हणून त्यानं कुंबळेविषयी तक्रार करणाऱ्या टीम इंडियातील खेळाडूंना अप्रत्यक्षपणे फटकारलं आहे। संघाची कामगिरी उंचावण्यासाठी प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये संवाद आणि त्यांच्यातील चांगले संबंध खूपच महत्त्वाचे आहेत असं सेहवाग म्हणाला। प्रशिक्षकांना खेळाडूंमधील कमतरता, उणिवा समजून घ्याव्यात आणि खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी त्यावर काम करावं। या दोघांमधील संबंध चांगले असावेत, एकमेकांबद्दल विश्वास असावा। एखाद्या मुद्द्यावर अथवा एकमेकांबद्दल झालेली चर्चा दोघांनी खाजगी ठेवावी, ती कोणत्याही परिस्थितीत इतरांशी शेअर केली जाऊ नये असं मतही सेहवागनं व्यक्त केलं।